हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत फ्लावरची भाजी. आणि घाई गडबडीच्या वेळेमध्ये भाजी बनवायला वेळ नसला तर या पद्धतीने भाजी आपण पटकन बनवू शकतो. चला रेसिपीला सुरुवात करूया. कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलं आणि या स्टेजला फक्त आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं छान फुललं की डायरेक्ट आपल्याला त्याच्यामध्ये कट केलेली फ्लावर आणि टोमॅटो टाकायचा आहे आणि हे आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचं आहे. छान अशा पद्धतीने भाजी केली की जास्त वेळ पण नाही लागत आणि कमी वेळेत पण होते आणि चविष्ट पण होते ही भाजी. तर पूर्ण फ्लावर आणि टोमॅटो याच्यामध्ये मी घालून घेतला आणि वरून मस्त असा ठेचलेला लसूण टाकायचा. लसूण फोडणीत नाही टाकायचा, वरून टाकायचा. थोडासा इथे मी कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्त्यामुळे छान चव येते या भाजीला. मस्त असा एक मोठा कांदा बारीक कट करून तो याच्यामध्ये टाकून घेतला. कोथिंबीर टाकून घ्यायची थोडीशी आणि हे सर्व साहित्य आपल्याला याच वेळेला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता हे आपल्याला 1 ते 2 मिनिट परतवून घ्यायचं आहे. आता हे परतवून झालेलं आहे आपलं. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. या पद्धतीने भाजी केली ना की तुम्ही काही काम करत असताना पण मध्ये मध्ये भाजीमध्ये आपण मसाले वगैरे ॲड करू शकतो. त्यामुळे आपले एकसाथ 2 कामं इथे होतात. चवीनुसार आता इथे मीठ टाकून घेते. अर्धा चम्मच इथे मी हळद टाकून घेते आणि धनिया पावडर टाकून घेतली आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आहे अर्धा चम्मच आणि चवीनुसार आता लाल तिखट टाकायचं आहे. मी ते 2 ते 3 चमचे लाल तिखट टाकणार आहे आणि मस्तपैकी आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने केल्यामुळे फ्लावर जी आहे ना ती पण छान अशी परतल्या जाते आणि जे मसाले आहेत ते पण परतल्या जातात आणि भाजीही वेगळ्या पद्धतीची लागते चवीला. तर हे मिक्स करून झालेलं आहे. मस्त असं याला थोडा वेळ आपल्याला असंच राहू द्यायचं आहे 2 मिनिटासाठी. मस्त छान असे मसाले परतले जातात, मग त्यामुळे आणखी चविष्ट अशी भाजी तयार होते आपली. आता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. परत एकदा परतून घेऊया आणि ही प्रोसेस करताना या स्टेजला असा खमंग असा सुवास येतो आहे भाजीचा. आणि आता याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आणि रसा करायचा असेल तर थोडंसं पाणी वाढवून टाकायचं. आता मी थोडा अंगाशी रसा ठेवणार आहे, त्याच्यामुळे मी फक्त अर्धा ग्लास इथे पाणी टाकून घेतलं. आता भाजीला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे. म्हणजे कसं मग अशी उकळी येऊ दिली पाण्याला की भाजी आपली लवकर शिजते. त्यासाठी 2 मिनिटाची मस्त अशी उकळ काढून घ्यायची आहे आपल्याला. इथे मस्त तर्री पण आलेली आहे भाजीला, बघू शकताय तुम्ही. छान असा सुगंध पण येतो आहे भाजीचा. आणि झाकण ठेवून आता हे शिजून घ्यायचे आहे 5 मिनिटासाठी. 5 मिनिट झालेली आहे. भाजी मस्त अशी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे भाजीचा रंग पण अगदी खूप छान दिसतोय. आणि एकदा मिक्स करून दाखवते बघा. मस्त असा अंगाशी रसा राहिलेला आहे. कुठलंही वाटण न वापरता ही भाजी बनवलेली आहे आपण आणि खूप चविष्ट अशी ही भाजी लागते. ही भाजी तुम्ही नुसतं भातासोबत खाल्ली तरी खूप छान लागते. चपाती आणि भाकरीसोबत तर लागतेच लागते. जवळून पण भाजी बघू शकताय मस्त अशी झालेली आहे. तुम्हाला रसा नाही ठेवायचा असेल, घट्ट करायची असेल तरी चालेल. मस्त अशी थोडी भाजी शिजल्यावर शेवटी 2 मिनिटाचा मोठा गॅस करायचा, म्हणजे थोडीशी ती खालून अशी लागते आणि मग तिची चव छान येते. वरून मस्त अशी कोथिंबीर टाकून घेतली. तयार आहे आपली फ्लावरची वेगळ्या पद्धतीची भाजी. आणि तुम्ही पण एकदा या पद्धतीने बनवून बघा. तुम्ही या पद्धतीने कधी बनवली नसेल, खरंच मी सांगते तुम्हाला या पद्धतीने एकदा बनवून बघा. आणि आपली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्कीच सांगा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.